ज्यांना इथिकल व्हॅल्यूज आहेत, मॉरल व्हॅल्यूज आहेत, त्यांना समाजाप्रती आहे ना जबाबदारी आहे, अशा लोकांनी राजकारणामध्ये गेलं पाहिजे. फक्त पैसे बनवासाठी जर राजकारणात गेले तर मग आहे ना देशाचा पण विकास होणार नाही. विकास हा फक्त स्वतःचाच होईल. मला तुम्हाला विचारायला आवडेल सर की हे पुस्तक कोणासाठी आहे आणि का वाचावं? प्रत्येक व्यक्तीला आहे ना असं वाटतं की त्यांच्याकडे शक्ती असली पाहिजे, त्याच्याकडे लोकांनी बघितलं पाहिजे, त्यांच्याकडे सेलिब्रिटी म्हणून त्यांना ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. विराट कोहली कधी आहे ना बोलायचा नाही, उलटा बोलायचा नाही, म्हणजे त्याच्यामध्ये भयंकर ॲग्रेशन आहे. तो ॲग्रेसिव्ह स्पोर्ट त्यांनी इंट्रोड्यूस भारतामध्ये आहे ना ॲग्रेसिव्ह क्रिकेट हे त्यांनीच इंट्रोड्यूस केलं आहे. बट त्यांनी कधी उत्तर दिलं नाही. त्यांनी म्हटलंय की माय बॅट विल आन्सर. जेवढे राजकारणी आहेत हायर पॉवरवरती किंवा कुणीही सुरुवात ज्यांना करायची त्यांनी हे सगळे पुस्तकं वगैरे वाचलेले असतात. ते लॉ कसे वापरायचे हे एकंदरीत डोक्यात असतं त्यांना. गांधीजीनं पण म्हटलंय बी द चेंज विश टू सी इन द वर्ल्ड. स्वतःमध्ये बदल घडवा म्हणजे देशामध्ये इतर लोकांमध्ये पण घडण. त्याची जी लिगसी आहे ते उद्धव ठाकरेंकडेच जाणार होती. तर यामध्ये घरचा पक्ष फोडायची हिंमत कोणी करत नाही, पण त्यासाठी खूप मोठा जिगर लागतो. तो एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवला की जो पोरगा MPSC मध्ये फेल झाला, UPSC मध्ये फेल झाला की काय चला नवीन क्लास टाकून देतो. अरे बाबा काहीतरी मिनिमम क्रायटेरिया असला पाहिजे ना की तू समजा ग्रॅज्युएशनच्या पोराला शिकवत आहे तर तुमच्याकडे नेट आहे का, सेट आहे का, नाही आहे. हाय हॅलो नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत ते आहेत श्रीयुत हर्षल भुसारी. यंग आहेत, डायनामिक आहेत, पॉलिटिकल ॲनालिस्ट आहेत आणि स्ट्रॅटेजिस्ट आहेत. बरं, काय होतं की पॉलिटिक्स म्हटल्याबरोबर आपल्याकडे पॉलिटिक्सचे पॉडकास्ट फार कमी होतात, परंतु हा आजचा जो पॉडकास्ट आहे तो पॉलिटिक्सवरती आहे की नाही मला माहीत नाही, परंतु मला तुमच्या आयुष्यामध्ये कोणालाही जर सक्सेसफुल व्हायचं असेल, प्रत्येकाला त्याच्या आयुष्यामध्ये पॉवर फील करणं किंवा ती पॉवर त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक स्टेजेसमध्ये अप्लाय करणं फार महत्त्वाचे असते. ती पॉवर आपल्यामध्ये येते कशी? त्या पॉवरचे काही रूल्स आहेत, काही टेक्निक्स आहेत आणि त्याच टेक्निक्स कुठले असतात. मग ते पॉवरफुल फक्त तुम्ही पॉलिटिक्समध्ये असता तेव्हाच नाही, तर तुम्ही क्रिकेट खेळत असा तिथेही तुम्हाला पॉवरफुल असणं गरजेचं आहे. तुम्ही एखाद्या फॅमिलीचा हिस्सा असा तिथेसुद्धा तुम्हाला पॉवरफुल असणं गरजेचं आहे. कुठल्या इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्ही काम करत असाल तर तिथेसुद्धा तुम्ही पॉवरफुल असणं तितकंच गरजेचं असतं. आणि या पॉवर कमवण्याचे किंवा पॉवरफुल असण्याचे काही रूल्स आहेत आणि तेच रूल्स सांगण्यासाठी म्हणून हर्षल भुसारी आज आपल्या राजमंचावरती आलेले आहेत. रॉबर्ट ग्रीन नावाचे एक लेखक होते. त्यांनी 48 लॉज ऑफ पॉवर नावाचं एक बुक लिहिलेलं आहे आणि ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने लिहिलं होतं. परंतु हर्षल भुसारी यांनी त्याच लॉजला इंडियामध्ये अप्लाय करून किंवा इंडियन लोकांसाठी कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो हे सांगण्यासाठी त्यांनी अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं हे पुस्तक लिहिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आणि आज याच पुस्तकाच्या लेखकाला एक यंग डायनामिक डॅशिंग अशा पर्सनॅलिटीला आज आपण आपल्या मंचावरती बोलवलं आहे. बघूयात आजच्या चर्चेदरम्यान तुम्हाला आयुष्यात पॉवर मिळवण्याचे कुठले नवीन सूत्र मिळत आहेत ते. चला तर मग भुसारी सर, थँक्यू सो मच. धन्यवाद सर. हर्षल भुसारी सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे राजमंचावरती. कसे आहात? मजेत सर, धन्यवाद. काय होतं, तुम्ही जेव्हा हे बुक पाहिलं मी आणि त्याच्यावरती खूप साऱ्या डिग्रीज अँड ऑल सगळं आहे. आता ते मला वाटतं मी इंट्रोडक्शन थोडक्या मोडक्या शब्दात दिलेलं आहे, परंतु तुम्ही जर स्वतःची ओळख किंवा तुम्ही काय करता नेमकं अगदी थोडक्यात जर सांगितलं तर आपल्या प्रेक्षकांना ओळख होईल आणि आपण नंतर मुक्त चर्चा करूयात. ओके, धन्यवाद सर. सर, मी MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटला रिसर्च असोसिएट म्हणून काम करतोय. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटबद्दल सांगतो थोडक्यात. हे 2005ला राहुल कराड सरांनी सुरुवात केली होती या इन्स्टिट्यूटची. आणि मुख्य उद्देश हाच होता की भारतामध्ये जे राजकारण असतात ना, राजकारणी लोक आहे ना जे जास्त सुशिक्षित नसतात, तर राजकारणाचं शुद्धीकरण करायचं होतं. मग त्यामध्ये राजकारणामध्ये सुशिक्षित लोकांनी यावं, त्यामुळे या स्कूलची स्थापना 2005ला झालेली आहे. आता जरी याला स्कूल म्हणतात तरी हे कॉलेजच आहे. हे पोस्ट ग्रॅज्युएशनचं कॉलेज आहे. मी जेव्हा इथनं डिप्लोमा घेतला होता तेव्हा फक्त हा 1 वर्षाचा कोर्स होता. आता MIT प्रायव्हेट युनिव्हर्सिटी झालेली आहे, त्यामुळे इथे पोस्ट ग्रॅज्युएशनचा कोर्स चालवला जातो. आणि यानंतर कोणाला पण या कोर्समधून जेव्हा त्यांनी PG केलं त्यानंतर तो कुठल्या पॉलिटिशियनसोबत काम करू शकतो ॲज अ PA म्हणून, किंवा तो ॲक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये पण जाऊ शकतो, स्ट्रॅटेजिस्ट पण म्हणू शकतो, किंवा मग खूप साऱ्या संधी त्याला उपलब्ध होऊ शकतात. नेट सेटची एक्झाम पण तो देऊ शकतो, त्यानंतर PhD पण करू शकतो. तर मी आता MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटला असल्यामुळं कसं झालं आहे
तर माझं पूर्ण जे लक्ष आहे ते राजकारणातच आहे. बरं. मग ते एक ते इलेक्ट्रोल पॉलिटिक्स असो किंवा मग ते पॉवर पॉलिटिक्स असो. ओके. आता पॉलिटिक्स हे माझ्या आजूबाजूला आहेच. मग ते माझा रस मुळता केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये. तर मग एकंदरीत मी जेव्हा रॉबर्ट ग्रीनचं पुस्तक वाचलं होतं तेव्हा पुस्तक वाचल्यानंतर मला ते पुस्तक फारच छान वाटलं होतं. एक साधारण 2021-22ला. पण त्यामध्ये आहे ना भारताचं किंवा महाराष्ट्राचं किंवा इंडियन सबकॉन्टिनेंटमधलं एक पण उदाहरण नव्हतं. तर मला त्याची खंत वाटली. म्हटलं एवढी जुनी संस्कृती आपली साधारण 5-6 हजार वर्षापासून ही हडप्पा संस्कृती आहे. त्याच्या आधी विष्णू पुराण झालं, महाभारत झालं, रामायण झालं. अंतच नाही म्हणजे हा म्हणजे कुठपर्यंत पोहोचू शकतो आपण. तर त्याचा साधा उल्लेख पण नव्हता. म्हणजे त्यांनी रेफरन्स घेतला होता चाणक्याचा आणि 1-2 हे केस स्टडी नाही दिलेलं आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे, रेफरन्सेस दिले. तर मला असं वाटलेलं की आपण हे एक पुस्तक जर भारताच्या धोरणावर लिहिलं किंवा भारताच्या संदर्भात लिहिलं तर तो मेसेज क्लिअर पोहोचू शकतो आणि आपल्या लोकांना पण कळेल की आपले राजकीय लोक राजकारण कसे करतात. आपण म्हणतो ना की शरद पवार साहेब अशा पद्धतीने राजकारण करतात किंवा संजय राऊत अटेन्शन घ्यायचा प्रयत्न करतात. फडणवीस साहेबांनी जसा एकनाथ खडसे साहेबांचा पत्ता कापला. पण हे सर्व आहे ना ह्या 48 लॉला धरूनच आहे. असं काही वेगळं त्यांनी रॉकेट सायन्स केलेलं नाही आहे. जर कोणी 48 लॉज ऑफ पॉवर जर बुक वाचलं असेल किंवा हे जर बुक वाचलं तर त्यांना राजकारणाबद्दल थोडंफार माहिती कळेल. थोडीफार काय बरीच. कारण माझ्याकडे हे जेव्हा बुक आलं या पॉडकास्टच्या निमित्ताने आणि मी ते ओव्हरलुक जरी केलं म्हणजे कारण आपल्याकडे वेळ कमी होता त्यातले काही उदाहरणं वाचले तर तुम्ही खूप सुंदर पद्धतीने एकूणच राजकारण किंवा पॉवर गेम चालतो कसा या 48 लॉजच्या मध्येच सगळं पॉवर गेम चालतो हे माझ्यासुद्धा लक्षात आलं. मगाशी तुम्ही सांगितलं की राजकारणाची शुद्धी करण्याचा प्रयत्न MIT स्कूल करत आहे. राजकारणाची शुद्धी खरंच होऊ शकते? राजकारणाची शुद्धी म्हणजे काय आहे तर इन शॉर्ट कसं आहे ना राजकारणाला बदनाम केलंय की कोणी म्हणतं की पॉलिटिक्स इज द लास्ट रिसॉर्ट ऑफ स्काउंड्रल्स असं म्हणतात. म्हणजे काय तर गुन्हेगाराचा शेवटचा पर्याय म्हणजे राजकारण. तर ती जी मानसिकता आहे ती बदलवायची आहे. तर त्यामुळे राहुल साहेबांनी याची पायाभरणी केली होती. तर तेच आहे की राजकारण कुठलंही फील्ड घ्या याला शुद्ध पण म्हणतात आणि अशुद्ध पण म्हणतात. पण या पॅरामीटरवर आहे ना राजकारण थोडं वेगळं पडतं. राजकारण फक्त अशुद्ध वाटतं मला तरी. हा म्हणजे तुम्हाला वाटतं, भरपूर लोकांना वाटतं, पण जे राजकारणात आहे त्यांना वाटतं की नाही ते राजकारण अशुद्ध जर असतं त्यामध्ये ते इन्व्हॉल्व्ह झाले नसते. आता अरविंद केजरीवालचं उदाहरण घ्या. अरविंद केजरीवालनी काय म्हटलं होतं की बाबा राजकारण आम्हाला सुधारायचं आहे त्याकरता आम्ही राजकारणात येतोय. पण त्यानंतर मग त्यांनी वेगळा गोंधळ घातला. भ्रष्टाचार केल्यामुळे ते जेलमध्ये गेले. खरे की खोटे मला माहित नाही परंतु त्यांना जेलमध्ये पण सुद्धा जावं लागलं. मग तेच आहे ते त्यांनी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट मधनं काही रेफरन्स वगैरे घेतला नाही ना. तर मग अशा लोकांना आपल्याला सुधारायचं आहे की बाबा राजकारणाचं शुद्धीकरण म्हणजे काय तर हायली क्वालिफाईड लोक ज्यांना इथिकल व्हॅल्यूज आहेत, मॉरल व्हॅल्यूज आहेत, त्यांना समाजाप्रती आहे ना जबाबदारी आहे, अशा लोकांनी राजकारणामध्ये गेलं पाहिजे. फक्त पैसे बनवासाठी जर राजकारणात गेले तर मग आहे ना देशाचा पण विकास होणार नाही. विकास हा फक्त स्वतःचाच होईल. आणि या उद्देशाने स्कूल ऑफ गव्हर्नमेंटची स्थापना करण्यात आली होती. आणि यावर्षी मला सांगताना आनंद होतोय की स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे 2 विद्यार्थी हे महाराष्ट्र विधानसभेमध्ये आहे. एक तर सुमित भाऊ वानखेडे जे आर्वी मतदारसंघातून येतात, म्हणजे मी प्रॉपर आर्वी डिस्ट्रिक्ट वर्धाचाच आहे. आणि दुसरे म्हणजे हेमंत ओगले सर, ते श्रीरामपूर अहमदनगर या जिल्ह्यामधले, ते MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचेच विद्यार्थी. आणि वानखेडे साहेब तर फडणवीस साहेबांचे PA आलेले. तर त्यामुळं मला वाटतं की थोडं काम सुरू झालंय पण थोडा वेळ लागते. पण आपल्याला कशाची घाई आहे, करूया आपण. ओके. असं सांगितलं जातं की प्रत्येक राजकारणी ना एक चांगला मोटिव्ह ठेवून किंवा एक समाजसेवा करायची या हेतूनेच राजकारणात येतो. परंतु आजूबाजूचं वातावरण एवढं बरबटलेलं आहे की तो सुद्धा चिखल त्याच्या अंगाला लागतो आणि मग तो त्यांच्या रंगात रंगून जातो. असे कित्येक उदाहरणं आहेत की राजकारण इज अ डर्टी, म्हणजे पॉलिटिक्सला डर्टी म्हटलं जातं. कारण जेव्हा गेम मताची येते, जेव्हा सगळं हे करायला येतात ना तर जे चांगली सुद्धा लोक आहेत त्याच्यानंतर त्यांचा या सारख्या लोकांमध्येच रूपांतरित झालेलं दिसतं. हे का होतं बरं सगळं? तुम्ही जे बोललात सर ते खरं आहे. कारण की नैतिक राजकारण आहे ना फार क्वचितच बघायला मिळतं. तुम्ही नैतिक राजकारण केलं तर निवडून येऊ शकत नाही, इथपर्यंतची खराब परिस्थिती आहे. तुम्ही पैसे नाही वाटले तुम्हाला मतदानच कोणी करणार नाही, अशी परिस्थिती आहे. म्हणजे पूर्ण म्हणजे आता किती विधानसभेचे आमदार आहेत आपल्याकडे भारतात? महाराष्ट्रामध्ये 288 288 मधले असे किती लोक आहेत जे पैसे न वाटता निवडून येऊ शकतात?
कसं आहे सर, जे जे आमदार निवडून आले ते आपल्यामधनंच आहे. हां. ते काही मार्सवरनं मंगळ ग्रहावरनं आलेलं नाही आहे. हां. म्हणजे जर आमदार वाईट असेल तर तिथली जनतेनंच त्यांना निवडून दिलेलं आहे. तेच म्हणतो तर म्हणजे ही इकोसिस्टम कशी बिल्ट झाली आहे. ती इकोसिस्टम काय हे आपल्याला आता काही एकाएकी मागच्या 2-3 वर्षात किंवा 8-10 वर्षात तयार झालेलं नाही आहे. हे आपल्याला ब्रिटिशांकडनं मिळालेली लिगसी आहे. मग ब्रिटिशांनी काय केलं, फोडा आणि राज्य करा. मग त्यानंतर ती लिगसी मग पुढच्या जे सत्ताधारी पक्ष होतं त्यांना मिळालेली आहे. मग त्यांना पण काहीतरी राजकारण करायचं, सत्तेमध्ये टिकून राहायचं, मग फोडा आणि राज्य करा. आणि ही परंपरा आपल्या देशाला लागलेली आहे, जे की चुकीची आहे. कीड आहे म्हणतो मी. कीडच आहे, म्हणजे वाईटच आहे. की आता जर तुम्ही कुठल्या एका समाजाला जर दाबताय आणि दुसऱ्या समाजाच्या लोकांना वर घेताय आणि कशा करता जर सत्य देण्याकरता, तर हे वर्तमानासाठी आहे ना ते बरोबर योग्य दिशेने वाटतं. पण त्यामुळे जे आपण पायंदा जो टाकतोय ना तो चुकीचा आहे. मग पुढचे जे लोक येईन, जे त्याचे कार्यकर्ते आहेत, ते म्हणतील की साहेबांनी पण असंच राजकारण केलं होतं आणि साहेब निवडून आले होते, मग मी जे करतोय चालतं, हा असंच होतं, असं एक फंडा पडलेला आहे. हा, तर मग ते चुकीचं आहे खरं. आता म्हणजे तर ते त्याचं शुद्धीकरण करायला पाहिजे. तर त्याकरता सर्वात महत्वाचं काय आहे तर राजकीय साक्षरता. तर राजकीय साक्षरता आपल्या भारतामध्ये कमी आहे, जे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम वाढत चाललेली आहे. तर राजकीय साक्षरतामध्ये काय आहे तर आता कितीतरी लोकांना त्यांच्या स्वतःच्या जबाबदाऱ्या माहिती आहे का? कारण की आपल्या समाजामध्ये आहे ना कितीतरी लोकांना अधिकार पाहिजे असते, पण त्यांचे कर्तव्य काय, त्यांच्या जबाबदाऱ्या ते नको असते. म्हणजे त्यांना स्वतःचं घर स्वच्छ ठेवायचं आहे, बरोबर, बट तोच कचरा आहे ना त्यांना रस्त्यावर टाकायचा आहे आणि तीच घाण त्यांना रस्त्यावर करायची आहे. म्हणजे त्यांना स्वतःचं घर स्वच्छ हवं आहे पण देश स्वच्छ नको आहे. तर हा दुटप्पीपणा जेव्हा आपण स्वतःमध्ये जेव्हापर्यंत आपण बदल करणार नाही तेव्हा समाजामध्ये बदल होणार नाही. गांधीजीने पण म्हटलंय, बी द चेंज विश टू सी इन द वर्ल्ड. स्वतःमध्ये बदल घडवा म्हणजे देशामध्ये इतर लोकांमध्ये पण घडण. तर आपण स्वतःमध्ये सुरुवात करायला पाहिजे की बाबा नाही, कुठल्याही हालतीत मी पैसे घेऊन मत करणार नाही, मी माझी स्वतःची सद्सद्विवेक बुद्धी वापरण आणि वोट करण. असं जरी केलं ना तरी बऱ्यापैकी 100% तर नाही होणार, पण आपल्या पद्धतीने आपण काहीतरी खारीचा वाटा घेतलेला आहे आपण असं म्हणू शकतो. ओके. हे जे काही गेम ऑफ पॉवर नेव्हिगेटिंग 48 लॉज इन इंडिया हे पुस्तक तुम्ही लिहिलं, भारतामध्ये महाराष्ट्रातलं घेऊयात आपण, कारण आपली ऑडियन्स जास्त करून महाराष्ट्रातली जी हा गेम ऑफ पॉवर आहे महाराष्ट्रातला, म्हणजे ज्याला गेम ऑफ थ्रोन्स म्हणतो, तो खूप मागच्या काही दिवसापासून फारच गलिच्छ झाला आहे असं वाटतं. गलिच्छ इन द सेन्स मला काय म्हणायचं आहे, कोणाची आयडिओलॉजी राहिलेली नाही, कोण कुठल्या पक्षाचा आहे आज तुम्ही सांगू शकत नाही की हा उद्या कुठे असेल ते, त्याच्यानंतर 5 वर्ष सरकार टिकत नाही, म्हणजे हेच पक्ष फोडाफोडीमुळे. मग असे या सगळ्या ज्या गोष्टी घडत आहेत ते तुम्ही कशा अनुभवल्या, म्हणजे तुम्हाला काय कळतं या सगळ्या ह्याच्यातून की कितपत हे खराब चाललंय किंवा चांगलं चाललंय, तुम्हाला काय वाटतं या सगळ्यात? खरं सांगायचं तर मला काही असं वेगळं वाटत नाही आहे. कारण की आता म्हणताय की बाबा बीजेपी याला फोडतोय, शिवसेना याला फोडतोय. शिवसेनेच्या वेळेस पण कितीतरी फुटले. आता नारायण राणे केव्हा फुटले होते? 2005ला फुटलेले. नारायण राणे शिवसेनेमधनं काँग्रेसमध्ये गेले होते ना, तेव्हा पण फोडलं ना, झालं होतं. आता म्हणजे बीजेपीनं समजा 4 माणसं फोडले, त्यांनी एकालाच फोडलं, बीजेपीने 4 फोडले. म्हणजे यांच्याकडे माणसं फोडायची ताकद चांगली आहे, स्किल चांगली आहे. हे फक्त स्किल व्हेरी करतं. ठीक आहे, तेवढं स्किल वाढवली आहे त्यांनी, संधी साधली, बाकी काही नाही. आणि तुम्हाला सांगतो 4 फोडले यांनी 50. हा, एवढंच आहे, स्केल वाढली, बाकी काही नाही आहे. पण जे राजकारण काँग्रेसनी केलंय ते बीजेपी करताय. म्हणजे असं काय बीजेपी वाले फार वाईट करताय आणि काँग्रेसवाले खूप चांगलं करत होते, आणि काँग्रेसनी जे केलं ते फोडणं चांगलं होतं आणि बीजेपीने फोडलं ते वाईट आहे, अशातला असा गैरसमज करू नये. ठीक आहे, माणसं फोडणं राजकीय सत्ता हासिल करण्याकरता तर ते चुकीचंच आहे. मग कोणी फोडलं? आता शरद पवार साहेबांनी छगन भुजबळ साहेबांना फोडलं नव्हतं का? फोडलं होतं ना. मग तेव्हा म्हणजे शरद पवार साहेबांनी केलं तर एकदम अतिशय पुण्यवान काम केलंय, आणि बीजेपीने फोडलं तर अतिशय पाप केलंय, आणि लोकशाहीच खतरेमध्ये येत आहे, आणि लोकशाहीचं धोक्यात येत आहे. हे जो आहे हा एक अजेंडा आहे आणि हे प्रोपोगंडा राबवला चाललाय, हा चुकीचा आहे. तर एवढंच लक्षात असू द्या की पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ ऑपॉर्च्युनिझम. संधीचा खेळ आहे. संधी तयार पण करतात, संधी तयार करते, पण तेवढे लोकांकडे संयम नाही आहे ना. की किती लोक आहे की बाबा मी आणखी 10-15 वर्ष थांबतो, 10-15 वर्षानंतर मग माझे पक्षाची सत्ता आली तर त्यानंतर मला काहीतरी चांगलं मंत्रिपद भेटन. नाही आहे, ते तयार नाही आहे. ठीक आहे, माझ्याकडे 5 आमदार आहे, मी येतो तुमच्या पक्षात, द्या मला मंत्रिपद. पुढच्यांना तर पाहिजेच सपोर्ट. मग घेतात, या बाबा तुम्ही तयार आहेत, आम्हाला काय प्रॉब्लेम आहे. ते म्हणतात ना की कुठलं जर बोकड स्वतःमध्ये स्वतःच्या गळ्यात हार टाकून जर खाटकाकडे धावत जर सुटला तर त्याला ब्रह्मदेव पण वाचू शकत नाही. तसं आहे
की बाबा जर स्वतः पुढचा माणूस जर यायला तयार असेल तर मग प्रॉब्लेम काय आहे? कोणी पण घ्यायला तयारच राहील ना. पण मग ते आयडिओलॉजी राहत नाही ना. काय होतं की आज मी तुम्हाला शिव्या घालतोय, हा चुकीचा आहे, हा मूर्ख आहे, हा वाईट आहे, किंवा याने सगळ्या जगाचं नुकसान केलं, हा आमचा एक नंबरचा दोस्त शत्रू आहे, आणि दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या गळ्यात हात घालून फिरतोय, तर मग पक्षाची आयडिओलॉजी, त्या पक्षाची विचारसरणी काय, म्हणजे तिथे मारकच आहे ना सगळ्या गोष्टी. ते सर बरोबर बोलला तुम्ही की बाबा ते आयडिओलॉजी कुठे राहणार नाही. पण खरं सांगायचं आता म्हणजे कोणाचीच आयडिओलॉजी राहिली नाही असं वाटतंय ना. म्हणजे एक पक्ष, यांची एक विचारधारा, असं कुठे दिसतंय मग? नाही तुम्ही कालपर्यंत त्याला शिव्या घालणार, त्याच्या विरुद्ध म्हणजे त्यांनी स्कॅम केले म्हणून त्याच्या विरुद्ध तक्रारी करणार, त्याचे सगळे स्कॅम उघड काढणार, आणि तो तिकडे यायला तयार झाला की तो एकदम साफ झाला, हे तरी कितपत योग्य आहे असं मला म्हणायचं. हा, ते म्हणू शकतो आपण की कारण प्रॉब्लेम असा झालाय की असं कुठली सॉलिड आयडिओलॉजी राहिलेली नाही, सर्वीकडे भेसळच झाली. ते मला म्हणायचं. ठीक आहे, तर ते आहे म्हणजे आता प्युअर फॉर्म कुठं राहिलेलं नाही आहे, तर थोडंसं आयडिओलॉजिकल असलं पाहिजे, पण एवढं पेशन्स नाही आहे कोणाकडे. आता हल्ली बघितलं आपण तर अटेन्शन स्पॅन पण लोकांचा खूप कमी झालेला आहे. तेच राजकारणात पण आहे किंवा त्यांची थांबायची तयारी नाही आहे. जेवढ्या लवकरात लवकर सत्ता मिळू शकते आणि जेवढा सत्तेचा वापर करता येईल, गैरवापर करता येईल, आपल्या आपल्या पद्धतीने म्हणतात की जे पक्ष याच्यात आहे, सत्तेमध्ये आहे, ते म्हणतात की आम्ही सत्तेचा वापर करतोय, आणि जे आहेत विरोधी पक्षात ते म्हणताय की सरकार हे सत्तेचा गैरवापर करत आहे. ठीक आहे, आता आपापल्या पद्धतीने ते नॅरेटिव्ह सेट करतात. तर मला असं वाटतं की पण आयडिओलॉजी हा बेस असलाच पाहिजे. कारण जेव्हा तुमची आयडिओलॉजी संपते ना, तेव्हा तो पक्ष, ती इन्स्टिट्यूशन, तो देश, ते संपायला वेळ लागत नाही. असं पुराणापासून चालत आलेलं आहे. तुम्ही जेव्हा खूप जास्त मलिन करताना गोष्टी, तर तेव्हा ते सगळंच संपून जातं. एक महाभारताचं युद्धच त्याच्यामुळे झालेलं आहे की सगळं इतकं विस्कळीत झाल्याच्या नंतर ते भगवान श्रीकृष्णाला हे सगळं संपून नव्यानं काहीतरी प्रस्थापित करावं, अशा पद्धतीचं हे झालं होतं. बरं, दुसरी गोष्ट, आता हे आपण पुस्तकावरती येऊयात. मला वाटतं गेम ऑफ पॉवर हे पुस्तक कोणासाठी आहे नेमकं? याच्यात 48 लॉज आहेत, प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल. आणि एक पॉवर कमवण्यासाठी आयुष्यामध्ये किंवा पॉलिटिक्समध्ये किंवा तुम्ही कुठल्याही स्पोर्ट्समध्ये असाल, कुठेही असाल, तर ते पॉवर कमवण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्याचे 48 रूल्स किंवा लॉज आहेत, ते या पुस्तकामध्ये हर्षल भुसारी सरांनी खूप छान पद्धतीने लिहिलेले आहेत. मला तुम्हाला विचारायला आवडेल सर की हे पुस्तक कोणासाठी आहे आणि का वाचावं? हे खरं सर सांगायचं पुस्तक तर सर्वांसाठीच आहे. असं काही ठराविक एज ग्रुप नाही आहे किंवा आमदारासाठी आहे, खासदारासाठी नाही. प्रत्येक व्यक्तीला आहे ना असं वाटतं की त्यांच्याकडे शक्ती असली पाहिजे, त्याच्याकडे लोकांनी बघितलं पाहिजे, त्यांच्याकडे सेलिब्रिटी म्हणून त्यांना ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. मग त्यासाठी मग आपण काय केलं पाहिजे? तर बाकीचे हे यशस्वी जे लोक आहेत, मग ते बिझनेसमॅन असू द्या किंवा मग पॉलिटिशियन असू द्या किंवा मग क्रिकेटर असू द्या, हे लोक आहे ना कुठल्या ना कुठल्या पॉवरचा वापर करतात, म्हणजे कुठल्या ना कुठल्या लॉचा वापर करतात जेणेकरून त्यांना पॉवर मिळते. तर त्यामध्ये आहे ना जसे वेगवेगळे लॉ आहे. आता तुम्ही जे पुस्तक हातात घेतलं त्यामध्ये मी विराट कोहलीचा पण फोटो टाकलेला आहे. आता विराट कोहलीचा राजकारणाचा काही संबंध नाही आहे ना. बिलकुल बिलकुल, बट तो पॉवरफुल आहे ना. हा, तर पॉवरफुल का आहे? कारण की त्यामध्ये आपण जे केस स्टडी टाकलेली आहे त्यामध्ये जेव्हा विराट कोहली, आता विराट कोहलीचं वय तुम्हाला माहिती आहे, साधारण 37-38 वय आहे त्यांचं. 38. आणि विराट कोहली जेव्हा 30 वर्षाचे होते तेव्हा आहे ना 30-32 नंतरच म्हणायला लागली होती की लोक की बाबा झालं तुझं वय, आता रिटायरमेंट घेऊन घे. आणि कितीदा जरी त्याचा परफॉर्मन्स चांगला नसेल, फॉर्ममध्ये नसेल माणूस, तर मग त्याला म्हणायची की बाबा लगेच रिटायरमेंट घेऊन घे. विराट कोहली कधी आहे ना बोलायचा नाही, उलटा बोलायचा नाही. म्हणजे त्याच्यामध्ये भयंकर ॲग्रेशन आहे. तो ॲग्रेसिव्ह स्पोर्ट त्यांनी इंट्रोड्यूस भारतामध्ये आहे ना, ॲग्रेसिव्ह क्रिकेट हे त्यांनीच इंट्रोड्यूस केलंय. बट त्यांनी कधी उत्तर दिलं नाही. त्यांनी म्हटलंय की माय बॅट विल आन्सर. म्हणजे प्रत्येक वेळेस त्यांना बोलून नका दाखवू, आपल्या कार्यातून दाखवा. तर तसा एक लॉ आहे त्यामध्ये की तुम्ही आहे ना स्वतःच्या कामातून दाखवा, बोलण्यातून दाखवू नका. तर मग असे जे लॉज आहे याचा जर वापर केला तर त्यामुळे कुठलाही व्यक्ती यशस्वी होऊ शकतो आणि त्याच्याकडे पॉवर येऊ शकते आणि त्याची क्रेडिबिलिटी पण वाढू शकते. नेहमी आवश्यकतेपेक्षा कमी बोला, हा चौथा लॉ आहे जो विराट कोहलीने. तो विराट कोहली करता तो नाही आहे, विराट कोहली करता वेगळा लॉ आहे. त्यामध्ये शब्दाचा कमी वापर करा आणि आपल्या ऍक्शन बोलू द्या. ऍक्शन विल स्पीक. ओके, अशा पद्धतीने लेट ऍक्शन विल स्पीक, अशा पद्धतीचा लॉ आहे. म्हणजे याच्यामध्ये खूप सुंदर लॉज म्हणजे मी पाहिले आणि मी सुद्धा जेव्हा हे पुस्तक वाचलं ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की एक लॉ आहेत. म्हणजे गुरुपेक्षा अधिक तेजस्वी दिसू नका, मित्रावर जास्त विश्वास ठेवू नका, शत्रूंचा उपयोग कसा करायचा ते शिका. हे तर पॉलिटिक्समध्ये फार लागू होतात सगळे. तुमचे खरे उद्देश लपवा, हा लॉ मला फार आवडला होता. तर तुम्हाला सर आता नरसिंहा पिक्चर आलाय, तुम्ही बघितला की नाही माहिती नाही मला. पाहिला नाही, पण नरसिंहा स्टोरी तर सर्वांना माहिती आहे. आता नरसिंहामध्ये हिरण्यकशिपूने वरदान मागितलं होतं की मला बाबा
असं वरदान, अमरत्वाचं वरदान द्या म्हणून ब्रह्माकडे त्यांनी, पण ब्रह्मांनी म्हटलं नाही की जो जन्मला त्याला मृत्यू त्याचा अटल आहे म्हणून त्यामुळे मी तुला असं वरदान देऊ शकत नाही. मग त्यांनी एवढं क्लिष्ट वरदान मागितलं की मला ना सकाळी मारता आलं पाहिजे, ना संध्याकाळी, ना रात्री मारता आलं पाहिजे, ना घरात ना घराबाहेर, ना पृथ्वीवर ना जमिनीवर, ना पृथ्वीवर ना आकाशात, ना शस्त्रांनी ना अस्त्रांनी. हे असं त्यांनी एकदम बारीक बारीक करत गेलेला आणि त्यामुळे त्याला असं वाटलं की तो अमरच झाला. आणि सर्वांना प्रश्न पडला की बाबा हा तर अमर झालाय आता जवळजवळ, कारण की एकदम यांनी क्लिष्ट वरदान मागितलंय जे की त्याला मिळालेलं आहे. पण भगवान विष्णूला माहिती होतं की बाबा हा मरणार आहे, फक्त तो योग्य टाइम म्हणजे भगवान विष्णू याची वाट बघत होते. मग त्यामुळे काय झालं, त्यांनी नरसिंहाचा अवतार घेतला. त्यांनी नरसिंहाचा अवतार का घेतला तर त्यांनी एक वरदान मागितलं होतं त्यामध्ये की मी ना माणसाकडनं मरणार किंवा ना पशुकडनं मरणार. तर त्यामुळे नरसिंह म्हणजे सिंह आणि नर, की त्यामुळं असं झालेलं की त्याला नर कुणी माणूस पण म्हणणार नाही आणि पशु पण म्हणणार नाही, शेर सिंहाचं. तर हे कन्सिल युअर इंटेन्शन. हे जर भगवान विष्णू जर आधीच सांगून दिलं असतं की मी हिरण्यकश्यपूला अशा पद्धतीनं मारणार आहे, तर मग हिरण्यकश्यपूने उचापती केल्याच नसता की बाबा त्याला तो एवढा का माजोरडा झाला होता, एवढा का मस्ती करायला लागला होता, त्याला असं झालं की कोणीच माझं काही वाकडं करू शकणार नाहीये. पण भगवान विष्णूला माहिती होतं की याला केव्हा मारायचं आणि कसं मारायचं. तर कन्सिल युअर इंटेन्शन, स्वतःचे उद्देश लपवा. आणि शिवाजी महाराजांनी याचा तर भयंकरच वापर केलाय. म्हणजे शिवाजी महाराजांनी कुठल्या पण मोहिमेवर गेले तर महाराज आहे ना कधी सांगायचे नाही, कोणालाच नाही माहिती असायचं. त्यांच्या आहे ना ठरलेल्या 8-10 लोकांना फक्त तेवढा त्यांचा प्लॅन माहिती असायचा. आता लाल किल्ल्यावर जेव्हा त्यांनी हल्ला केलेला, जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झाला, तेव्हा पण त्यांनी लाल महालवर जेव्हा हल्ला केला होता तेव्हा आहे ना कोणाला सांगितलं नव्हतं. ते गेले डायरेक्ट ऑपरेशन करून आले परत. म्हणजे एकंदरीत काय, जर त्यांनी सांगितलं असतं मी आज संध्याकाळी जाणार आहे शाहिस्तेखानाला मारणार आहे, मग ते काय यशस्वी झालंच नसतं, ती मोहीम नसती झाली. आणि महाराजांची तुम्ही कुठलीही मोहीम घ्या, मग ती आग्र्यावरनं सुटका घ्या, प्रतापगड घ्या किंवा पुरंदरचा तळ घ्या, तर प्रत्येक यामध्ये महाराजांनी कन्सिल युअर इंटेन्शनचा वापर केलेला आहे. वापरच नाही, पुरेपूर वापर केला. तुमचे उद्देश फुकट सांगत बसू नका उगीच, तुम्ही पहिले काम करा त्याच्यानंतर डंका त्याचा वाजवू द्या. आणि यामध्ये आणखी एक आहे की फडणवीस साहेबांना आहे ना सप्टेंबर 2014लाच माहिती पडलं होतं की त्यांना मुख्यमंत्री बनणार आहे म्हणून. बरं, ते त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं. पण फडणवीस साहेबांनी शपथ केव्हा घेतली, 31 ऑक्टोबर 2014ला. म्हणजे साधारण 1.5-2 महिन्यापूर्वीच त्यांना माहिती होतं. त्यांनी जर महाराष्ट्रात जर सांगितलं असतं मी मुख्यमंत्री बनणार आहे, त्यांचे जे आजूबाजूचे 4-5 लोक आहेत त्यांचे पाय खेचायला त्यांनी सुरुवात केली असती. म्हणून फडणवीस साहेबांनी पण याचा योग्य वापर केला. म्हणजे नरसिंहाचं हे पौराणिक उदाहरण झालं, फडणवीस साहेबांचं हे आता कंटेम्पररी झालंय. याच्यात मी जे रूल्स वगैरे लॉज वाचतोय ना, ते मला जवळपास 48 आहेत, वेगवेगळे आहेत. आणि तुम्ही जसं सांगितलं, आणि मी हे पुस्तक जेव्हा वाचलं तेव्हा लक्षात आलं की हे 48 लॉजच्या बाहेर कधी कुठलीही पॉवर हासिल करताना काही असं वेगळं झालेलं नाही. याच्यात काय होतं, परंतु माझ्या डोक्यात जो प्रश्न आला की हे जे सगळे जे लॉज आहेत, मला कुठेतरी चाणक्य नीतीच्याच अवतीभोवती किंवा त्याचंच थोडंसं रिफॉर्म केल्यासारखे वाटले, रॉबर्ट ग्रीननी जेव्हा केलं असेल. आणि तुम्ही मला सांगताय की त्याच्यात तुम्ही जे ते रॉबर्ट ग्रीनचं पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये इंडियन कॉन्टिनेंटशी रिलेटेड किंवा आपली मायथॉलॉजी असेल, आपली हिस्ट्री असेल किंवा आपलं याच्यातलं कुठलंही एक्झाम्पल त्यांनी घेतलं नव्हतं. परंतु माझा फर्म बिलीव्ह आहे त्यांनी सुद्धा चाणक्य नीती वाचलेली असावी. ॲब्सोल्युटली वाचलेलीच आहे की त्यांनी मी सांगितलंय की त्यांनी रेफरन्स दिलेला आहे. ते चाणक्यचे कोट वगैरे त्यांनी दिलेलं आहे आणि ते 1-2 गोष्टी पण दिल्या आहे. पण मी एक्झाम्पल ॲज सच नाही दिलेलं आहे. म्हणजे आता कुठली एखादी गोष्ट दिलेली आहे, ते गोष्ट असणं आणि रिअल टाइम एक्झाम्पल असणं यामध्ये फरक आहे ना. बरोबर. तर ते असं नव्हतं, तर ते मी एक्झाम्पल ॲज अ केस स्टडी म्हणून प्रेझेंट केलेलं आहे. त्यांनी जो रेफरन्स घेतला ना, त्यांनी मोस्टली रेफरन्स द आर्ट ऑफ वॉर म्हणून एक चायनीज फिलॉसॉफर त्याचं पुस्तक आहे, द प्रिन्स म्हणून मॅकियावेलीचं बुक आहे, ठीक आहे, आणि अर्थशास्त्र आपलं चाणक्याचं. हे असे जे मॅनिप्युलेशनवर काम करतात पॉलिटिकल, त्याचे रेफरन्सेस घेतलेले आहे. तर चाणक्याचा वापर केलेलाच आहे त्यांनी, तर त्याबद्दल दुमत नाहीच आहे. तुमच्या प्रत्येक जेव्हा तुम्ही लॉ लिहिलेला आहे त्याच्या प्रत्येक लॉमध्ये एक केस स्टडी राजकीय आहेच. एक केस स्टडी राजकीय आहेच. कधी असं तुम्हाला वाटतं का हे जेवढे राजकारणी आहेत हायर पॉवरवरती किंवा मग कुणीही सुरुवात ज्यांना करायची त्यांनी हे सगळे पुस्तकं वगैरे वाचलेले असतील? असं म्हणता नाही येत की बाबा यांनी पुस्तक वाचली असतील म्हणून, पण यांना ते लॉ कसे वापरायचे हे एकंदरीत
डोक्यात असतं त्यांना. काही काही वेळेस आपल्याकडनं घरातनं संस्कार येतात. ठीक आहे, जसे पॉलिटिशियनचा मुलगा पॉलिटिक्समध्ये जातो तो यशस्वी होतो किंवा अयशस्वी होतो. आता आपल्याकडे कितीतरी राजकीय नेते आहे जे यशस्वी झाले पण त्यांचे मुलं त्या पदावर पोहोचू शकलेले नाही. तर त्यासाठी आहे ना त्यांना त्यांच्या वडिलांकडनं जो बालकडू मिळाला पाहिजे तो मिळालेला नाही. आणि काही काही वेळेस आहे ना ते मुद्दामून तसे वागतात. तसे आता प्रत्येक वेळेत बोलायची गरज आहे का? नाही. प्रत्येक वेळेत जर माणूस बोलायला लागला तर अडचणीत येऊ शकतो. आता जसे अनिल देशमुख अडचणीत आलेच होते. तर सांगायचं हे आहे की लॉ माहिती पाहिजे आपल्याला. आणि काही काही लोकांचा स्वभाव असतो की कमी बोलायचा. बरोबर. आणि राजकारणामध्ये सर्वात महत्वाचं आहे, यशवंतराव चव्हाणांनी म्हटलं आहे ना की राजकारणामध्ये ज्या व्यक्तीला माहिती आहे की कुठल्या वेळेस कधी काय बोलायचं तो व्यक्ती यशस्वी होईल आणि कुठल्या वेळेस काय नाही बोलायचं तो जास्त यशस्वी होईल. म्हणजे जर वरच्या पदावर जायचं असेल तर कुठल्या वेळेस काय नाही बोलायचं याचं पण भान असलं पाहिजे. फडणवीस साहेबांचं तुम्ही बघितलं, नाही बोलायचं हे पहिले कळलं पाहिजे. ॲब्सोल्युटली. फडणवीस साहेबांचं बघा तुम्ही आहे ना, जे मुख्यमंत्री व्हायच्या आधीचं त्या फडणवीस साहेब बघा आणि मुख्यमंत्री झाल्यानंतरचे बघा, त्यांच्यातलं ॲग्रेशन कमी झालं, त्यांच्या बोलण्याची जी पद्धत आहे, बोलण्याचा जो स्पीड आहे तो पण कमी झाला. आणि त्यांना तुम्ही आहे ना कैचीत पकडू शकत नाही. इव्हन नाना पाटेकरवरून म्हटलं होतं की फडणवीस साहेबांना आहे ना कैचीत पकडता येत नाही. म्हणजे फडणवीस साहेब मोजून मापून बोलतात बरोबर. आणि ते उत्कृष्ट राजकारणाचं एक चिन्ह आहे की बाबा हा उत्कृष्ट राजकीय आहे. मग संजय राऊत यांच्याबद्दल काय मत आहे? मग कमी बोलणं हा एक प्रतिष्ठित किंवा चांगल्या राजकारण्याची निशाणी असते. संजय राऊत फार बोलतात असं वाटतं का? संजय राऊत फार बोलतात म्हणजे खूपच बोलतात. काय म्हणजे यांना खरं तर माझे पण मी पहिला पॉडकास्ट दिला होता तेव्हा ते पॉडकास्ट ज्यांनी घेतला होता साने सर, त्यांनी म्हटलं होतं मी एक पुस्तक संजय राऊतला पाठवेल म्हणून. बहुतेक सरांनी अजून पाठवलेलं नाही आहे म्हणून ते अजून पण त्यांचं बोलण्याचं स्पीड काही कमी झालेलं नाही आणि बोलणं काही कमी झालेलं नाही आहे. तो मजाकचा भाग. पण सांगतोय की बाबा खरंच म्हणजे ते बिनकामाची सकाळी 9 वाजता काय पत्रकारिता काय कहतात मध्ये आहे ना, फडणवीस साहेबांनी म्हटलं पण होतं की हे बाकीचे भोंगे आपण बंद करू पण सकाळी 9 वाजताचे भोंगा कोण बंद करणार ना. तर म्हणजे आता एवढं उपासाचा जर तुम्ही विषय ठरत असाल तर थोडा विचार करणं गरजेचं आहे की बाबा काय आपलं कुठं चुकतं आहे आणि आपल्याला एवढी खरं बोलायची गरज आहे का. आणि प्रत्येक वेळेस मत प्रदर्शित करू नये. ठीक आहे, जेव्हा विचारतात ना तेव्हाच बोललं पाहिजे, नाही तर माणसाची इज्जत राहत नाही. तर लॉ नंबर 4 तेच सांगते की ऑलवेज से लेस दॅन नेसेसरी. की जेवढं गरजेचं आहे त्याच्यापेक्षा कमीच बोला, जास्त आवश्यकतेपेक्षा कमी बोला. हां, म्हणजे गरजेपेक्षा कमीच बोला. काही फरक नाही पडत. जर आपण मत प्रदर्शन नाहीच केलं तर कोणी काही म्हणणार नाही आहे. कारण की आपण होतो नव्हतो, देश चालत आहे, समाज चालतच आहे. म्हणजे आपल्यामुळं असा काही मोठा फरक पडणार नाही आहे. पॉवरफुल लोक आणि पॉवरफुल राजकारणी असतील किंवा बिझनेसमॅन कुणीही असो, त्यांनी या लॉजमधला कुठला तरी लॉज त्यांना एक लागू होतो खूप जास्त पद्धतीने. आणि हे सगळं लिहित असताना तुम्हाला एक डिकोड झाला असेल की एखादी मोठी पर्सनॅलिटी आहे ती त्या पदावरती का आहे किंवा त्यांचं ते वेगळेपण, त्यांचं ते वर्चस्व किंवा त्यांची ती सुपेरियरिटी का आहे हे तुम्हाला थोडक्यात डिकोड झाला असेल. म्हणून एक आपण नावं घेऊयात आणि मला वाटतं की तुम्ही त्यांना डिकोड करा की ते तिथे का आहेत ते. ओके, आपण वरून येऊयात थोडक्यात. नरेंद्र मोदी साहेबांनी आर्ट ऑफ टायमिंगचा पुरेपूर वापर केलेला. म्हणजे कसं तर त्यांनी 2009लाच त्यांना मोस्टली पंतप्रधान बनायची इच्छा होती पण त्यांनी 2009ला दाखवलं नाही की मला पंतप्रधान व्हायचं. त्यांनी 2009ला लालकृष्ण अडवाणीला आहे ना नेतृत्व करू दिलं आणि त्यानंतर बीजेपी सत्तेत येऊ नाही शकले आणि बीजेपीच्या ज्या सीट होत्या त्या पण कमी झाल्या. मग त्यामुळं असं झालं की आता बाबा लालकृष्ण अडवाणी तुम्ही थोडंसं बाजूला आणि दुसरा कोणतरी चेहरा आला पाहिजे. त्याकरता नरेंद्र मोदींनी लॉ नंबर 12चा वापर केला. तो कुठला तर यूज सिलेक्टिव्ह ऑनेस्टी अँड जेनरॉसिटी टू डिसार्म युअर विक्टीम. निवडक प्रामाणिकपणा आणि उदारता वापरून लोकांना बरोबर निष्फळ करा. हां, तर आता नरेंद्र मोदींनी जर सांगितलं असतं कन्सिल युअर इंटेन्शन, लॉ नंबर 3 याचा पण नरेंद्र मोदींनी सांगितलं असतं की मला पंतप्रधान व्हायचं, तर लोकांनी सिरियस नसतं घेतलं. कारण की जर तुम्ही जास्त डिस्परेशन दाखवतात तर मग लोकांना आवडत नाही ते. तर मग त्यामुळे आता कोण आहे की ज्या माणसाचं आहे ना चांगली वट आहे राजकारणामध्ये, तर त्यांनी शोधून काढला. ते नाव होतं राज ठाकरे. 2011 मी मनसेचा कार्यकर्ता होतो. 2008 पासून तर 2014 पर्यंत. नंतर UPSCचं प्रिपरेशन केलं त्यामुळे राजकारणापासून मी थोडा लांब गेलो. तर एकंदरीत काय झालं, 2011ची गोष्ट, ऑगस्ट महिन्यामध्ये राजसाहेब ठाकरे असे अहमदाबादला गेले. त्यांचे 12 आमदार घेऊन. 13 आमदार होते, रमेश भाऊ आधीच गेले, एक्सपायर झाले होते. तर मला असं झालं की बाबा हे राजसाहेब ठाकरे यांना नरेंद्र मोदींनी का बोलवलं, त्यांना स्टेट गेस्ट म्हणून बोलवलं. आणि नरेंद्र मोदींना जेव्हा राज ठाकरेंना जेव्हा स्टेट गेस्ट म्हणून बोलवलं तेव्हा आहे ना
ते संविधान पदावर नव्हते राजसाहेब ठाकरे, तरी त्यांना एकदम जे प्रोटोकॉलच्या बियॉन्ड ट्रीटमेंट दिली, चांगली हॉस्पिटॅलिटी दिली आणि त्यांना ना स्टेट गेस्ट म्हणून बोलवलं होतं. आणि त्यामुळे राजसाहेब ठाकरे एवढे खुश झाले की राज ठाकरे हे भारतातले पहिले व्यक्ती होते की ज्यांनी म्हटलं की नरेंद्र मोदी हे भारताचे उत्तम पंतप्रधान बनू शकतात. डायरेक्टली सांगितलं असेल मोदींनी असं बोला म्हणून? नाही, मला नाही वाटत की असं सांगितलं असेल. राज ठाकरेंना मला वाटत माहिती नाही, ते फक्त राज ठाकरेच सांगू शकतात किंवा नरेंद्र मोदी सांगू शकतात, दोघांच्या व्यतिरिक्त तिसरा कोणी सांगू शकत नाही. मला तरी वाटतं की नाही सांगितलं असेल. तर राजसाहेबांनी हे जेव्हा म्हटलं तर माझ्यासारखा जो व्यक्ती जो नरेंद्र मोदींना काय समजायचं की हा मोदी मौत का सौदागर आहे, ठीक आहे, मग राजसाहेब ठाकरे त्याच्याबद्दल चर्चा करायला लागले. मग माझा नेता नरेंद्र मोदींबद्दल चर्चा करतोय तर बाबा मी जो मनसेचा कार्यकर्ता होतो ऑटोमॅटिक बीजेपीचं काम करायला लागलो. आणि तोपर्यंत तुम्हाला माहिती आहे की काँग्रेस किती बदनाम झालं होतं. अण्णाचं वेगळं आंदोलन होतं, त्यानंतर कॉमनवेल्थचा गेमचा घोटाळा, कोल स्कॅम होता, निर्भयाचं रेप वगैरे झाला होता. म्हणजे एकंदरीत काँग्रेस बदनाम होती की आम्हाला काँग्रेस नकोय, दुसरा कोणी चालन. तर त्याच्या आहे ना पुरेपूर फायदा नरेंद्र मोदींनी घेतला होता. त्यामध्ये कितीतरी लॉ होते की पॉवर कशी कन्सॉलिडेट करायची. त्यानंतर पहिला जो लॉ आहे की नेवर आउटशाईन युअर मास्टर, तोपर्यंत त्यांनी आहे ना पुरेपूर वापर केला की त्यांचे जे मास्टर होते मुरली मनोहर जोशी, नंतर लालकृष्ण अडवाणी, यांना आहे ना त्यांच्यापेक्षा कधी वरचढणे झाले आणि कधी सांगितलं नाही की मी पंतप्रधान होण्यास इच्छुक आहे म्हणून. लोकांमध्ये चर्चा होऊ दिली, वातावरण तापू दिलं. आणि जेव्हा आले की लोकांची इच्छा आहे की मी पंतप्रधान व्हावं, माझी नाही इच्छा, मग त्यानंतर मग लोकांनीच त्यांना निवडून दिलं. मग पर्याय नव्हता, तर लालकृष्ण अडवाणींनी पण मान्य केलंच. तर अशा पद्धतीने नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान झाले. बरं, म्हणजे नरेंद्र मोदींमध्ये हे 2-3 लॉज फार उत्कर्षाने जाणवतात. खूप आहे, पण मला असं जाणवलं आहे म्हणजे या व्यतिरिक्त पण खूप सारे लॉ आहे की ज्यांचा त्यांनी पुरेपूर वापर केला, पण हे मेजर 2-3 लॉ आहे की ज्याचा त्यांनी चांगल्या पद्धतीने वापर केला. पण ते त्यांचं जे काही वट आहे, ज्याला आपण मराठी भाषेत म्हणतो वट, ज्याला असणं पक्षावरती सगळे नेते म्हणजे खाली अगदी गाव लेवलपासून ते देश लेवलपर्यंत सगळे त्यांना घाबरून असतात त्यांच्या पक्षाचे. हां, बरोबर. ही पॉवर त्यांनी कशी काय कमवली? तर यूज करिस्मॅटिक लिडरशिप म्हणून एक आहे की करिश्मा तयार करा म्हणून, ठीक आहे. करिस्मॅटिक लिडरशिपचा एक लॉ आहे यामध्ये की आपली पर्सनॅलिटी एकदम डायनॅमिक बनवा की दुसरा आपल्याला आहे ना उजवा ठरता कामा नये. तर नरेंद्र मोदींनी स्वतःची इमेज एवढी चांगली बनवून ठेवलेली आहे की बाबा ते बघा क्लीन पॉलिटिशियन म्हणतात त्यांना, त्यांची सत्सद विवेक बुद्धी तरी चांगली आहे, ते आहे ना त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर पण चांगला आहे, म्हणजे कधी पण असा जोक क्रॅक करून जातात. ते चांगले उत्कृष्ट वक्ते आहे. तुम्ही जर बघितलं असेल त्यांचं भाषण खूप चांगलं असते. आणि त्यांनी आहे ना आधीपासून स्वतःचा दबदबा आहे ना इंटरनॅशनल लेवलला तयार करून ठेवला आहे. म्हणून कुठले सर्वे आले तर सर्वेमध्ये दिसतं की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात पॉवरफुल नंबर स्थानमध्ये 4थ्या नंबरला आहे, 5व्या नंबरला आहे. तर एकंदरीत हा ऑरा तयार करून ठेवला. ऑब्विसली PR टीम काम करतेच, त्याबद्दल काही वाद नाही. तर हे आहे ना की नरेंद्र मोदी म्हणा किंवा जे व्यक्ती त्या पोझिशनला पोहोचलेले ते आहे ना थोडेफार असुरक्षित असतात की बाबा त्यांच्यापेक्षा कोणी उजवा आला तर त्यांच्या पोझिशनला धोका होऊ शकतो. म्हणून आहे ना तो थ्रेटच तयार होऊ देत नाही, तो धोकाच तयार होऊ देत नाही. राष्ट्रीय लेवलवरचे 1-2 नेते, परंतु ते फार लांब होईल म्हणून आपण आता थोडं महाराष्ट्रात येऊ. मला वाटतं की ते त्या पदावरती का आहेत, आपण ज्यांची उदाहरणं घेतोय. शरद पवार साहेबांचं तर खूपच आहे. म्हणजे शरद पवार साहेबांनी भयंकर लॉचा वापर केलेला आहे. यामध्ये शरद पवार साहेबांचं यूज कंपेलिंग स्पेक्टेटर म्हणून आहे. आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा 2019ला जेव्हा इलेक्शन झालं होतं महाराष्ट्रामध्ये, तर शरद पवार साहेबांचं काय होतं की जेव्हा ते प्रचार करत होते, साताऱ्यामध्ये प्रचार करत असताना एकाएकी खूप जोरात पाऊस आला आणि ते पावसामध्ये भिजले. वास्तविक पाहता त्यांनी भाषण तिथंच थांबवू शकले असते आणि निघून जाऊ शकले असते, घेऊ शकले असते, काही छत्री घेऊ शकले असते किंवा काही ना काही व्यवस्था करू शकले असते. पण तसं नाही केलं. त्यांनी दाखवलं की एकंदरीत 80 वर्षाचा म्हातारा माणूस तुमच्यासाठी लढताय आणि त्यामुळे आहे ना हे एकंदरीत ते वातावरण काय निर्माण केलं की वरुण देव माझ्यासोबत आहे, ठीक आहे, आणि मी कुठल्याही संघर्षाला समोर जायला तयार आहे. तर एकंदरीत याच्यामुळे काय झालं की शरद पवार साहेब आहे ना एकदम अजिंक्य व्यक्ती म्हणून दिसले. आणि तुम्हाला सांगतो खरंच की त्याच्यामुळे नाही म्हणत आहे ना BJPच्या आणि शिवसेनेच्या जवळजवळ 20 ते 25 सीटा कमी झाल्या, ठीक आहे. म्हणजे आणि त्याच्यामुळे सरकार बसली नाही BJPची, कारण की BJPला लागत किती होते, 120 खेळ करावा लागला. हा, म्हणजे एकंदरीत त्याच्यामुळे कंपेटिटिव्ह स्पेक्टेटर म्हणतो ना आपण, तर तेच आहे. शरद पवार साहेबांचं तुम्हाला दुसरं उदाहरण सांगायचं तर 2022 मध्ये
23ची गोष्ट आहे. 23मध्ये त्यांनी 1 मेला एकाएकी म्हटलं की मी सर्व पदाचा राजीनामा देतोय आणि मी राजकारणातून संन्यास घेतोय आणि सर्व मीडियाचं अटेन्शन त्यांच्यावर गेलं. आणि नंतर मग त्यांनी मग स्वतःच कमिटी बसवली की आता मी राजकारणात राहावं की राजकारणातून संन्यास घ्यायचा. मग त्यांनी स्वतः कमिटी तयार केलेली होती आणि त्या कमिटीमध्येच मग त्यांच्यात नाही राजकारणामध्ये शरद पवार साहेबांनी अजून निवृत्ती घेऊ नये असं डिक्लेअर केलं. म्हणजे काय होतं याच्या मागे? काही नाही, त्यांना अटेन्शन पाहिजे होतं, अटेन्शन टेक्निक. असंही मिळतं त्यांना रोज, पण हे वेगवेगळी टेक्निक असते. महाराष्ट्रात तर काही घडलं की शरद पवारने केलं म्हणतात. आता मग ते बनून गेलं. आता हल्ली म्हणतात की फडणवीस साहेबांनी केलं. आता फडणवीस साहेबांचं आलंय. मग तेच झालं ना. पण आता कसं आहे ना, मीडिया अटेन्शन हे फडणवीस साहेबांकडे शिफ्ट झालंय. तर हे जे शरद पवार साहेब आहेत त्यांना आहे ना अटेन्शन ओढावं लागतं. आता फडणवीस साहेबांकडे काय आहे, तर फडणवीस साहेबांनी मुळे 2 पक्ष फोडले. आता फडणवीस साहेब म्हणतात की मी 2 पक्ष फोडून आलो, ठीक आहे. तर एकंदरीत काय पूर्ण राजकारण ते मुख्यमंत्री असल्यामुळे पूर्ण अटेन्शन त्यांच्याकडेच आहे. आणि मागच्या 60 वर्षापासून शरद पवार साहेब राजकारणामध्ये आहे, त्यामुळे त्यांना भयंकर अटेन्शन मिळत होतं. पण मागच्या 11 वर्षापासून जे अटेन्शन आहे ना ते शरद पवार साहेबांपासून तर फडणवीस साहेबांकडे शिफ्ट झालंय. फडणवीस साहेबांना यातला कुठला लॉ फर्मली लागू होतो जास्त मोठा? फडणवीस साहेबांनी तर पहिलाच लॉचा पुरेपूर वापर केला. म्हणजे पहिली केस स्टडी फडणवीस साहेबांच्या नावाची आहे. 2014ला जेव्हा गोपीनाथराव जे कन्फर्म सीएम कॅन्डिडेट होते ते एकाएकी 3 जून 2014ला गेले आपल्यातनं. मग त्यानंतर एक पोकळी तयार झाली होती की आता पुढचा व्यक्ती कोण जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनणार. कारण की बीजेपीला 282 सीटा आल्या होत्या आणि त्यानंतर महाराष्ट्र दिसून पडत होतं की महाराष्ट्रात पण 15 वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. महाराष्ट्रातनं पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार जाणार आहे. मग आता कोण? गडकरी साहेबांना तर महाराष्ट्रात यायचं नव्हतं आणि 5 उमेदवार मी सांगितलं तुम्हाला, जसे फडणवीस साहेब होते, त्यानंतर खडसे होते, त्यानंतर मुनगंटीवार होते, त्यानंतर आपले विनोद तावडे होते आणि पंकजाताई होत्या. तर फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं आणि फडणवीस साहेब मुख्यमंत्री बनले. पण जे नाताभाऊ होते एकनाथ खडसे साहेब ते त्यांच्यापेक्षा सिनियर होते, 19 वर्षांनी त्यांच्यापेक्षा मोठे होते. तर त्यामुळं नाही म्हटलं तरी थोडीशी मत्सर तयार होतोच ना. राजकारण मत्सराशिवाय चालूच शकत नाही. मत्सर तयार होतं. त्यामुळं तरी फडणवीस साहेबांना त्यांना 9 की 12 पोर्टफोलिओ दिलेले, कॅबिनेटचे चांगले मिनिस्ट्रीचे पोर्टफोलिओ जे मलाईदार होते, चांगलं व्यवस्थित चाललं होतं. पण फडणवीस साहेबांना आहे ना, फडणवीस साहेबांवर केव्हा पण हे वरचढ जायचा प्रयत्न करायचे की बाबा नाही हा माझा माणूस आहे, माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. आणि सुरुवातीला 1-2 वर्ष ठीक आहे, म्हणजे फडणवीस साहेबांनी एकदम पाय रोवून उभे झाले नव्हते. पण फडणवीस साहेबांनी एकाएकीच काय झालं तर एकनाथ खडसेंवर ॲलिगेशन लागायला लागली की यांनी जमिनीचा काहीतरी गोंधळ केलाय चाकणमध्ये MIDCच्या प्लॉटचा. त्यानंतर मग दाऊदचा कॉल काय आला आणि त्यानंतर असे 2-3 ॲलिगेशन लागले. अंजली दमानिया पण इन्व्हॉल्व होत्या त्यामध्ये की असं झालंय म्हणून. आणि एकंदरीत त्यांना मग राजीनामा द्यावा लागला होता. आणि 2019ला पण त्यांना तिकीट दिलं नाही. आणि त्यानंतर 2024मध्ये तर तोपर्यंत राष्ट्रवादीमध्ये गेले होते, परत त्यांना BJPमध्ये यायचं होतं पण BJPमध्ये त्यांना घेतलं नाही. तर एकंदरीत याचा लॉचा वापर फडणवीस साहेबांनी केला आहे की नेव्हर आउटशाईन युअर मास्टर. आणि खडसे साहेबांना या लॉची माहिती नव्हती की मास्टर कोण होते या केसमध्ये, फडणवीस साहेब. जरी वयाने कमी असले तरी पोस्टने ते मोठे होते आणि त्यांच्याकडे CM पोस्ट पण होती आणि होम मिनिस्ट्री पण होती. म्हणजे पोलीस पण होतं आणि ब्युरोक्रेसी पण त्यांच्याकडेच होते, जे IAS आणि पोलीस ते दोन्ही होते. तर त्यांनी एकत्र येऊन खडसे साहेबांना केलं बाजूला. आणि खडसे साहेब नेहमी म्हणतात की माझं चुकलं काय, मला सांगा तरी, माझं तिकीट का नाकारण्यात आलं, मला का असं वागणूक देत आहे. तर खडसे साहेब एकच आहे, तुमचं एकच चुकलं की तुम्ही पहिल्या लॉचं व्हायोलेशन केलं, ते म्हणजे नेव्हर आउटशाईन युअर मास्टर. राज ठाकरे एवढे प्रभावी काय आहेत? यातला कुठला लॉ त्यांना लागू होतोय किंवा यातला कुठला लॉ त्यांना माहिती आहे म्हणून ते इतके प्रभावी आहेत? राजसाहेबांचं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे वक्तृत्व खूप छान आहे आणि त्यांचं जसं सेन्स ऑफ ह्युमर मी म्हटलं त्यांचं खूप छान आहे. आणि राजसाहेबांचं म्हणजे मी मनसेचा कार्यकर्ता होतो, त्यांच्या वक्तृत्वांनीच मला जिंकलं त्यांनी. म्हणजे 3 मे 2008ला जेव्हा त्यांनी भाषण केलं होतं तेव्हा माझ्याकडे, मी मावशीकडे राहत होतो, मावशीकडे काही TV नव्हता, तर आम्ही केबल चोरी करून ते बघितलं होतं. त्यावेळेस ते फार शॉर्ट व्हिडिओ होते, ते फेमस झाले होते. नाही, मी पूर्ण भाषण लाईव्ह बघितलंय. हो का? तर मी पूर्ण भाषण लाईव्ह बघितलं आणि मला ते सुरुवातीपासून, म्हणजे सुरुवातीचे 10-15 मिनिटं चुकले असतील माझे, पण एकंदरीत ते पूर्ण भाषण मी लाईव्ह बघितलंय. तर म्हटलं हा यार लॉजिकल वाटतंय की माणूस हा कन्व्हिन्स करतोय आपल्याला की काहीतरी होतंय, मराठी माणसावर अन्याय होतंय, मराठी माणसासोबत चुकीचं होतं, अन्याय होतंय म्हटल्यापेक्षा. तर त्यामुळे त्या माणसांनी मला अट्रॅक्ट केलं होतं त्यांच्याकडे. मी स्वतः मनसेचा कार्यकर्ता बनलो होतो. तर क्रिएट करेजमॅटिक पर्सनॅलिटी म्हणून एक लॉ आहे त्यामध्ये.
तर त्या लॉचा वापर करून राजसाहेब त्या पोझिशनला पोहोचले आणि ते पोझिशन आहे ना, त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते अजून इंटॅक्ट आहे, अजून त्यांना अजून छेद नाही दिला. हा, ते राजकारणामध्ये हो ना, किती त्यांचे यशस्वी आमदार झाले. कमी होत जात आहेत, एकही सीट निवडून येत नाही त्यांचं कुठेच काही, तरी सुद्धा ते इतके पॉवरफुल, म्हणजे त्यांचा शब्द डावलला जात नाही. मोठे मोठे नेते भेटायला घरी येतात किंवा त्यांनी एकदा जर सांगितलं की नाही तर नाही, म्हणजे अशा गोष्टी खूप होतात. तर इतकी पॉवर फक्त त्या चारिस्मॅटिक पर्सनॅलिटीमुळेच नसेल, काहीतरी जादू वेगळी असेल. हो, खूप आहेत. म्हणजे आता तुम्हाला सांगायचं झालं तर यूज ऑलवेज से लेस दॅन नेसेसरी. राजसाहेब ठाकरे तुम्हाला दिसत असेल की बाबा त्यांच्यामुळे TRP होतं, पण ते राजसाहेब ठाकरे बिनकामाची वायफळ काही बडबड करत नाही. ठीक आहे, तुम्हाला दिसेल की बाबा जसे संजय राऊत म्हटलं की संजय राऊत काही ना काही कुठल्या याच्यावर बोललंच पाहिजे. राजसाहेब प्रत्येक याच्यावर बोलतात का? नाही बोलत. काहीतरी ठराविक, हा, नोटबंदीच्या वेळेस सर्वात पहिला मुद्दा उचलणारे तेच होते. पण ठीक आहे, त्यांचा एक काहीतरी स्टँड होता, त्याचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे. कारण की लोकशाहीमध्ये जर आपण एकामेकाच्या मताला जर रिस्पेक्ट देऊ नये तर मग लोकशाहीत काय कामाची. तर मला वाटतं की यामध्ये पण खूप सारे लॉ आहे, पण यामध्ये राजसाहेबांना जो लॉ त्यांच्या अंगावर आलेला आहे, त्यांच्या पक्षाच्या अंगावर आलेला आहे, तो म्हणजे तो डिस्पाइज द फ्री हे आहे आपला एक लॉ आहे. त्यामध्ये आहे ना की काहीतरी सोडून द्या. ठीक आहे, की अंगूर खट्टे म्हणतो ना आपण, की हा लॉ होता की यामध्ये असं म्हटलं होतं की नाही, की काही गोष्टी आपल्याला समजा ते साध्य होत नाही तर दाखवा की मला ते नकोच आहे. ठीक आहे, तर एकंदरीत कसं झालं होतं 2012ला जेव्हा मनसेचे 40 नगरसेवक नाशिकमध्ये निवडून आले होते, तेव्हा राजसाहेबांनी काय करायला पाहिजे होतं, ती नाशिक महानगरपालिकेमध्ये हात नव्हता टाकायला पाहिजे, सोडून द्यायला पाहिजे होतं. मग ते एक वेगळं गेलं असतं की बाबा या माणसाला सत्ता भेटत असताना पण या माणसाने त्या सत्तेवर पाणी सोडलं, त्यामुळे काय एक वेगळा ऑरा तयार झाला असता. पण तुम्हाला सांगतो गंमत, 2012ला मला पण असं वाटलं होतं की राजसाहेबांचा हा निर्णय चुकलेला आहे. तर तेव्हा काय झालेलं, मनसेने आहे ना BJP सोबत अलायन्स केला होता, नाशिक महानगरपालिका चालवायला घेतली होती आणि त्यांचा तो गोद्रा पार्क असं काहीतरी नाव होतं, गोद्रा पार्क, हा पार्क त्यांचा डीम प्रोजेक्ट होता. त्यामध्ये काही काम झालं नाही आणि मनसेला त्यांनी काम करू दिलं नाही. असं म्हणतात, मनसे म्हणतात की आम्हाला कामच करू दिलं नाही आणि जे आयुक्त होते ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं पाठवलेले होते आणि ते आम्हाला काम नाही करू द्यायचे, आमचे प्रोजेक्ट अडकून ठेवायचे. त्यामुळे एकंदरीत काय लोकांमध्ये मेसेज गेला की बाबा की मनसेनं काम नाही केलं. 2014ला मोदींचा खूप करिश्मा होता आणि राजसाहेब ठाकरेंनी 10 सीटा मनसेच्या उभ्या केल्या होत्या आणि 10च्या 10 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. पण लोकांमध्ये मेसेज काय गेला की राज ठाकरेंनी हे जे नाशिकमध्ये काम नाही केलं ना, त्याचं फळ म्हणून त्यांचे 10च्या 10 उमेदवाराचे डिपॉझिट गेले. आता विचार करा, जर नाशिकमध्ये जर ते उमेदवार त्यांनी जर सत्ता हातात घेतली नसती आणि त्यांनी महानगरपालिका चालवली नसती तर म्हटलं असतं लोकांनी की बाबा ठीक आहे की मोदींचा करिश्मा होता त्यामुळे मनसेचं, पण एनी हाऊ नंतर स्वतः उभं राहता आलं असतं. पण नंतर मग विधानसभेला पण तोच नॅरेटिव्ह पुढे गेला की या माणसाने नाशिकमध्ये काम नाही केलं, याच्या लोकांनी नाशिकमध्ये काम केलं नाही, म्हणून ते लोकसभेमध्ये झालं आणि तेच विधानसभेमध्ये झालं. मग आता परत तिथं जो त्रास झाला त्यातून अजून सावरता येत नाही त्यांना. बरोबर. अजित पवार अजितदादाचा काय बिंदास्त आहे, बिंदास बोलून जातात, त्यांचं काही टेन्शन नाही. म्हणजे एकदा त्यांच्या अंगलट पण आला होता, धरणाचा वाला किस्सा माहिती आहे ना तुम्हाला. तर ते पण त्यानंतर काय झालं होतं, एक पुस्तकामध्ये पण घेतलेलं आहे मी केस स्टडी, की ते ह्या इन्सिडेंटच्या आधी कसे व्यक्ती होते आणि इन्सिडेंट नंतर कसे व्यक्ती होते, ते स्वतःमध्ये आहे ना आजही तेवढेच बिंदास्त बोलतात. ते बिंदास्त बोलतात पण आहे ना ते सांभाळून बोलतात. आधी आहे ना एक्साइटमेंटमध्ये बोलून जायचे, पण आता असं कॉन्ट्रोवर्शियल कुठलं स्टेटमेंट नाही आलं अजित पवारांचं, तुम्हाला जर लक्षात येत असेल तर. आणि त्यांच्याकडे पण एक अटेन्शन ग्रॅबिंगची चांगली पॉवर आहे. असं जसं तुम्हाला आठवत असेल 2019ला पहाटेचा शपथविधी पेक्षा त्याच्यात एक साधारण 10-15 दिवसा अगोदरचा काय किस्सा आहे की शरद पवार साहेबांनी म्हटलं होतं की मी चाललोय म्हणून, मला ईडीची नोटीस आली, मी स्वतःच चाललो ईडीच्या कार्यालयात म्हणून त्यांनी म्हटलं होतं. तर पूर्ण वातावरण निर्मिती केली आणि शरद पवारांनी आहे ना पूर्ण अटेन्शन ग्रॅब केलं होतं की बाबा मी चाललो ईडीच्या ऑफिसमध्ये, आता काय येतं. ते पोलीस कमिशनर पण आले होते, तुम्ही येऊ नका नाही तर उगाच गोंधळ होऊन जाईल आणि लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन तयार होईल म्हणून. तर हा गोंधळ तिकडे चालूच होता. पूर्ण अटेन्शन कोणाकडे होतं तर शरद पवारकडे. आणि एकंदरीत आहे ना अजित पवारांनी काय केलं, राजीनामा देऊन दिला पदाचा आणि फोन स्विच ऑफ करून टाकला, अनरिचेबल. मग ते अटेन्शन तिकडून हटलं आणि अजित पवार साहेबांवर आलं. आणि काय फरक पडला असता, राजीनामा दिला
इलेक्शनच्याच फेजमध्ये राजीनामा दिला काय नाही दिला काय 15 दिवसानंतर ते आमदार बनणारच होते आणि बारामतीमधून अजित पवार साहेबांना पाडणार अजून तरी कोणी तयार झालेलं नाहीये. पण ते अटेन्शन कसं ग्रॅप केलं की बाबा फोन स्विच ऑफ केलाय आणि राजीनामा पण दिलाय, तर त्यामुळे काय मेसेज गेला की बापरे काहीतरी वेगळं काहीतरी चूल मांडायचा प्रयत्न करताय. तर अजित पवार साहेबांकडे अटेन्शन ग्रॅप करायची खूप चांगली पॉवर आहे. ते फोन सारखं बंद होतात पण त्यांची मध्ये आता ते एक अटेन्शनचं आहे आणि काही घडायला लागले ते आजारी पडतात मध्ये. त्यांच्या कार्यकर्ते सांगून देतात मीडियाला की बाबा हे पवार साहेबांचा फोन लागत नाही, मीडियावाले मग उचलतात अजित पवार साहेबांचा फोन बंद, मग काहीतरी नॉट रिचेबल. हा म्हणजे काहीतरी राजकीय वेग आलाय, राजकीय काहीतरी घडामोडी घडणार आहे असं वगैरे चालू असतं. एकनाथ शिंदे साहेबांनी तर ते कॉमन मॅन म्हणून नाहीत ना, तर ते कॉमन मॅन म्हणून त्यांनी स्वतःला खूप एक प्रेझेंट केलं त्यांनी चांगल्या पद्धतीने. आणि बोल्डनेस असतो की एक बोल्ड डिसिजन घेतला पाहिजे, यामध्ये लॉ आहे, त्या लॉचा उत्तम नमुना म्हणजे एकनाथ शिंदे साहेब. आता विचार करा की जो पक्ष 1966ला बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केला त्याची जी लिगसी आहे ते उद्धव ठाकरेंकडेच जाणार होती. तर यामध्ये घरचा पक्ष फोडायची हिंमत कोणी करत नाही, पण त्यासाठी खूप मोठा जिगर लागतो. तो एकनाथ खडसे साहेबांनी दाखवला, एकनाथ शिंदे साहेबांनी दाखवला. आणि तिथं आहे ना तो पॉलिटिकल सुसाईड पण ठरला असता. म्हणजे ते उद्धव साहेब ठाकरेंनी थोडं हलक्यात घेतलं. त्यांनी जर शरद पवार साहेबांचं ऐकलं असतं की बाबा नाही थोडंसं या पद्धतीनं करा, तुम्ही राजीनामा देऊ नका, पण ते कसे थोडेसे भावनिक झाले. आपले उद्धव साहेब ठाकरे भावनिक झाले आणि त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर जेव्हा 12 मे 2023ला जेव्हा निकाल लागला होता तेव्हा सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं असतं की उद्धव साहेब ठाकरेंनी राजीनामा दिला त्यामुळे आम्ही त्यांना परत सत्तेवर गादीवर बसवू शकत नाही आहे असं म्हटलं होतं. त्यांनी राजीनामा दिला, तीच चूक झाली. नाहीतर एकनाथ खडसेंना आहे ना एकनाथ शिंदे साहेबांना आहे ना पदावरून पदच्युत करावं लागलं असतं आणि तेच मुख्यमंत्री असते. कुणीतरी बाहेरचा व्यक्ती येऊन इतक्या वर्षाची लिगेसी तोडून अख्खा पक्ष घेऊन जातो, हे भारतातलं पहिलं उदाहरण असेल मला वाटतं. भारतातलं नाही आहे, याआधी पण असं DMK वगैरे मध्ये झालंय. महाराष्ट्रातलं पहिलंच आहे. आणि दुसरं आपले अजित पवार साहेब, म्हणजे ते पण घरचेच होते, असं काही वेगळं ते समजा त्या पवार आडनाव आहे तिथे, तर त्यामुळे असं काही नाही. पण ठीक आहे, चालत राहतं, राजकारण आहे. म्हणजे ही सगळी पॉवर गेम आहे आणि कुठल्या ना कुठल्या लॉ ते वापरून किंवा अवधानाने किंवा अनावधानाने ते लॉ वापरतात आणि ते पॉवरफुल होतात, असं एकंदरीत पिक्चर. कुठला ना कुठला लॉ असतो. आता 48 लॉज आहेत, परंतु हे झालं राजकीय लोकांचं. मला असं वाटतं की सामान्य लोकांनी, आता हे पुस्तक तर आपला पॉडकास्ट वाचल्याच्या नंतर लोक मागवतील, वाचतील, परंतु सामान्य लोकांनी आयुष्यात कुठल्याही क्षेत्रात असो पॉवरफुल राहण्यासाठी जर त्यांना एक लॉ परिपूर्ण पद्धतीने, हा लॉ सोडू नका तुम्ही पॉवरफुल जर व्हायचं असेल आयुष्यात तर असा कुठला लॉ आहे तो लॉ विसरू नका, तुम्ही पॉवरलेस कधीच महसूस करणार नाहीत. असा कुठला लॉ आहे याच्यामध्ये? त्यामध्ये 1-2 असू शकतात. आता खरं सांगायचं तर मी माझं मत देतो आणि माझं मत आहे ना रॉबर्ट ग्रीनच्या सोबतच लिंक आहे. त्यांनी म्हटलंय की 47 लॉ विसरला तरी चालेल, 48वा लॉ विसरू नका. कुठला आहे तो? यूज फॉर्मलेसनेस. म्हणजे काय, तर पाण्यासारखं बना. अच्छा, ठीक आहे. जर तुम्ही एकदम इगो घेऊन जर राहत असाल, आता ब्रुसलीचंही वाक्य बी वॉटर, बी लाईक अ वॉटर. म्हणजे तेच आहे की जिथं जाण त्या फॉर्म मध्ये राहा. म्हणजे वेन यू आर इन रोम बी लाईक अ रोमन म्हणतो ना आपण, तसंच असलं पाहिजे की बाबा तुम्ही समजा राजकारणात चालले, म्हणजे आता तुम्ही म्हटलं तसं आयडिओलॉजिकल डिफरन्स येतात. आज जे काँग्रेसचे माणूस जे बीजेपी मध्ये गेले ते बीजेपी सारखं व्हायचा प्रयत्न करतात, तर लॉ नंबर 48चा वापर करतात ते. ठीक आहे. आणि प्रत्येक वेळेस आहे ना अहंकार आणून नाही चालत. कधी कधी आहे ना आपला थोडंसं अहंकार बाजूला ठेवावं लागतं. प्रत्येक वेळेस आहे ना योग्य वेळेची वाट बघावं लागते. द आर्ट ऑफ टायमिंग म्हणून. तर जे हे लॉ आहे हा 48 लॉ नुसार आहे. म्हणजे कोणी समजा इगोइस्टिक पर्सन असन तो इगो बाजूला ठेवा. आणि त्यानंतर मग कोणी असन स्वाभिमानी असेल तर स्वाभिमान तर कॉम्प्रोमाइज नाही करायला पाहिजे. पण कधी कधी आहे ना, आता शिवाजी महाराजांनी पण किल्ले सरेंडर केलेच होते ना. ठीक आहे, ते 20 किल्ले त्यांना द्यावे लागले होते. शिवाजी महाराजांनी असं थोडी म्हटलं होतं की मराठा आहे मी मोडेल पण वाकणार नाही. कधी ना कधी धोका लागलं होतं की बाबा काही ना काही सरेंडर करावं लागतं, की त्याशिवाय ना आपल्याला जे भविष्यामध्ये काहीतरी मोठं हवं असेल ना, काहीतरी छोटं सोडावं लागतं. म्हणजे सरकार पिक्चरमध्ये डायलॉग नाही आहे का की बड़ा नुकसान होने से पहले छोटा फायदा देखा जाए, या फिर सेम उलटी केस पण आहे ती.
तर त्यामुळे आहे ना प्रत्येकाने लॉ नंबर 48चा चांगला वापर केला पाहिजे. आता किती जर लोक म्हणतात की बाबा जे सावरकर आहे, सावरकरांवर खूप लोक लांछन लावतात की बाबा यांना माफीवीर म्हणतात, पण ते चुकीचं आहे. की त्यांना माहिती होतं की मी जर अंदमानमध्ये राहिलो तर माझा मुख्य उद्देश काय आहे, तर भारताला स्वातंत्र्य मिळवण्याचा. तो मी उद्देश तिथून प्राप्त करू शकत नाही, पूर्ण करू शकणार नाही आहे, म्हणून त्यांनी लॉ नंबर 48चा वापर केला होता. आणि त्यांनी तिथनं सुटका झाली. आणि त्यानंतर मग भले ते राजकारणापासून थोडे राम गेले, पण त्यांनी समाज सुधारण्यासाठी खूप सारे कामं केले. आयुष्यात पुष्पा बनण्याची गरज नाही, वगैरे काही फायदा नाही आहे. म्हणायचं मग दुर्योधनाचं झालं, रावणाचं काय झालं, रावणाने काय केलं, करायला पाहिजे होतं, ठीक आहे बाबा माझ्याकडनं चूक झाली आणि दिसला. आता इंद्रजित मारला गेला, ठीक आहे, इंद्रजित किती पराक्रमी होता, तो मारला गेला, तर रावणचा पण वध जवळजवळ निश्चितच होता. तर तिथं जरी त्यांनी सरेंडर करून टाकलं असतं, त्यांनी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवला असता तर त्याचा जीव वाचला असता. पण तो अहंकार आणि रावण हे दोन्ही एकत्रच आहेत ना. आणि दुर्योधनाला 5 गावं, म्हणजे ते 5 जे गावं मागितले होते पांडवांनी, ते एकदम स्ट्रॅटेजिक लोकेशनला होते, की त्यामुळे आहे ना कौरवाचाच पुढे सत्यानाश झाला असता, त्यामुळे ते दिले नाही. पण ठीक आहे, ह्या 5 गावाच्या जागी दुसरे कुठले तरी 5 गावं दिले असते. कुठं ना कुठं सेटलमेंट, कुठं ना कुठं कॉम्प्रोमाइज करता आला पाहिजे. म्हणून यूज फॉर्मलेसनेस म्हणून हा एक लॉ आहे, याचा प्रत्येकाने वापर केला पाहिजे. आणि महत्वाचे मग लॉ तर जसं सांगितलं की नेव्हर आउटशाईन युअर मास्टर म्हणून आहे, द आर्ट ऑफ टायमिंग वगैरे. नेव्हर आउटशाईन युअर मास्टर म्हणजे कसं, जर आपला बॉस आहे, आपल्या बॉसपेक्षा जास्त चमकवायचा प्रयत्न करू नका, नाहीतर ते कसं बॅकफायर होऊन जातं. आणि आता आपल्या इथं भारतात नाही का, आपण ट्राय टू ऑलवेज टेक क्रेडिट म्हणून, म्हणजे आहे ना दुसऱ्यांना काम करू द्या, स्वतः क्रेडिट का. हे UPSC आणि MPSCचे कोचिंगवाले भयंकर करतात, तुम्हाला सांगतो मी. तर म्हणजे आता UPSC त्याच्यातच असतं ना, निकाल लागल्याबरोबर म्हणजे सगळ्याच क्लासेस मधला तो विद्यार्थी असतो. हा, म्हणजे जिंकला तो. आता एवढे 10,000 हजार समजा एक कोचिंगवाले शिकवतात, त्यातनं मोजून किती 15-20 सिलेक्ट होतात. 9,990 लोकांचं काय, ते तर म्हणत नाही की आमचा विद्यार्थी होता. ठीक आहे, म्हणजे जे पास झाले ते आमचे विद्यार्थी, जे फेल झाले ते त्यांचं काय. आता ह्या कराडे सरांचं उदाहरण घ्या. ह्या कराडे सरांनी, वर्ध्याचे कराडे सर, हा कराडे सर वर्ध्याचे, काय करतो माणूस, काहीतरी निव्वळ टाइमपास चाललेला आहे. युट्यूबचा जे आहे हे चांगलं माध्यम आहे. आता तुम्ही पॉडकास्ट घेताय म्हणजे लोकांपर्यंत मत पुरवता, निव्वळ वायफळ बडबड करतो काहीतरी. ठीक आहे, आता शिक्षक आहे, शिक्षकासारखं राहायला पाहिजे, स्वतःचा आहे ना, तो माणूस पण ऑपॉर्च्युनिझमचा वापर करतो. आणि तुम्हाला सांगतो मी, ह्या माणसाने कधी PSIची एक्झाम वगैरे पास झालेला नाही आहे माणूस. हा, तर आणि आज UPSC MPSC ला शिकवतात ते. हा, UPSC आणि MPSC ला शिकवत आहे. म्हणजे सरकारने काहीतरी क्रायटेरिया आणायला पाहिजे ना, की जसं तुम्हाला प्राध्यापक व्हायचं आहे, असिस्टंट प्रोफेसर व्हायचं आहे, तुम्हाला नेट किंवा सेट लागते. पण आपल्या इथं आहे ना कितीतरी क्लासेस उघडले गेलेली आहेत. तुम्ही बघाल की ह्या क्लासेसमध्ये आहे ना कोणाचा अंकुशच नाही आहे, की जो पोरगा MPSC मध्ये फेल झाला, UPSC मध्ये फेल झाला की काय चला नवीन क्लास टाकून देतो. अरे बाबा, काहीतरी मिनिमम क्रायटेरिया असला पाहिजे ना, की तू समजा ग्रॅज्युएशनच्या पोराला शिकवत आहे तर तुमच्याकडे नेट आहे का, सेट आहे का, नाही आहे. म्हणजे आता तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला कोणी आर्टच्या व्यक्तीने शिकवलं असतं, तुम्हाला चाललं असतं का, कसं शिकवेल, नाहीच ना. तर इथं तेच आहे की बाबा हा माणूस PSI पण नाही झालेला, हा UPSCच्या पोरांना शिकवत आहे. पुण्यामध्ये भयंकर क्लासेस आहे की ज्या व्यक्तीनं कधी त्यांच्या आयुष्यात प्रिलिम पण नाही काढली, पुण्यातला एक नावाजलेला क्लास आहे, त्या माणसाने प्रिलिम पण नाही काढली, कितीतरी पोरांना आहे ना ट्रेनिंग देतोय. मी स्वतः तिथला विद्यार्थी होतो आणि मला आठवते त्या माणसाला शिकवताही नाही याचं, फक्त मार्केटिंगच्या भरोश्यावर त्यांचा क्लास चाललेला आहे. आणि जेवढे विद्यार्थी तिथनं शिकतात त्यांच्याकडनं काही असं काही मेजर त्यांच्या हाताला काही लागत नाही आहे. पण ठीक आहे, चाललंय आपलं. सरकारने काही जर केलं तर मग कोचिंगवालेच म्हणतील की बाबा सरकार आमच्या कामात ढवळाढवळ करत आहे. आणि यामुळे आहे ना आपली जी पिढी आहे ही बर्बाद होत चालली. म्हणजे ज्या लोकांकडे खरं पोटेन्शियल आहे, त्या व्यक्ती काहीतरी पुढच्या 5-10 वर्षात काहीतरी चांगलं करू शकला असता, तो कुठला तरी उद्योग करू शकला असता, काहीतरी नोकरी करू शकला असता. पण तो आहे ना बिनकामाचं UPSC आणि MPSCच्या क्लासेसमध्ये आणि UPSCच्या प्रिपरेशनमध्ये स्वतःचं आयुष्य खर्च करतो. माझा एक मित्र आहे, उद्यमी काळ तो त्याच्यात निघून, बरोबर. आता माझा मित्र आहे, माझी त्याची मैत्री त्याच्यामुळेच झाली, UPSCमुळेच झाली. रोहन बनकर म्हणून आहे, त्याचा पसाई इन्व्हेंटो म्हणून एक डिजिटल मार्केटिंगची कंपनी आहे. ह्या माणसाला 10 वर्ष झाले डिजिटल मार्केटिंगमध्ये. माझी मैत्री कशी झाली, मी 11वीत पुण्याला आलो तेव्हा त्याचे वडील आहे ना क्लास 1 ऑफिसर होते. तर त्यांनी पण इच्छा प्रकट केली होती की मला पण क्लास 1 ऑफिसर व्हायचं. त्याच्यामुळे माझे त्याचे संपर्क चांगले झाले, कारण की मला पण क्लास 1 ऑफिसर व्हायचं होतं.
मग त्यानंतर मग त्याच्या लक्षात आलं की बाबा मला झेपण्यासारखं नाही आहे हे, आणि माझ्याकडनं माझ्या वडिलांची जर लिगसी असेल तरी पण मी बनू शकत नाही आहे. म्हणून त्यांनी स्वतःचा स्वॉट ॲनालिसिस केलं आणि त्यांनी म्हटलं की माझा आवडता विषय काय आहे, डिजिटल मार्केटिंग वगैरे आहे. आणि त्याला कितीतरी लोकांनी मॅनिप्युलेट करायचा प्रयत्न केला, अरे तुझे वडील क्लास 1 ऑफिसर आहे, तू पण म्हणून जा. नाही, माझं क्षेत्र हे आहे. त्यांनी क्षेत्र निवडलं आणि तिकडे गेला आणि तिथं तो यशस्वी उद्योजक आहे. म्हणजे आपलं स्वतःचा स्वॉट ॲनालिसिस केलं पाहिजे. कितीतरी क्लासेसवाले येतात, ते शिक्षण आणि सांस्कृतिकच्या नावाखाली आहे ना फुकटामध्ये कार्यक्रम घेतात. तिथं बालगंधर्वला घेतात, गणेश क्रीडा मंचला घेतात, आणि त्यामुळे कितीतरी लोकांचं नुकसान, मुलांचं नुकसान करतात. आता UPSCमध्ये तरी आहे ना व्यवस्थित आहे. म्हणजे UPSCमध्ये जे मोस्टली पोरं येतात ते चांगल्या घरचे असतात, की ज्यांचे पॅरेंट्स 2-2 लाख 3-3 लाख रुपये त्याला पैसे पे करून त्याला क्लासेससाठी दिल्लीला पाठवू शकतात, आणि 2-3 लाख रुपये जे फी पे करू शकतात ना, चांगल्या घरचे. म्हणजे त्या पोराचं शिक्षण पण चांगलं आहे, की इंजिनिअरिंग झालंय, काहीतरी झालंय, इंग्लिश बऱ्यापैकी येतं त्याला. तर 3-4 वर्षाचा जरी गॅप आला तरी तो फेक काहीतरी फ्रॉड सर्टिफिकेट वगैरे लावून, एक्सपिरियन्स वगैरे लावून तो IT वगैरेमध्ये काहीतरी त्याला जॉब मिळून जाईल. पण MPSC करणारे जे पोरं आहेत ना त्यांच्याबद्दल वाईट वाटतं मला. मोस्टली जे MPSC करणारे मुलं कोण आहे, तर हे शेतकऱ्यांची मुलं आहेत. ठीक आहे, ते मराठवाड्यात नाही येतात, खानदेशात नाही येतात, किंवा विदर्भात नाही येतात. तुम्हाला सांगतो कितीतरी माझ्या ओळखीचे मुलं होते की जे इथं पुण्यात आले, MPSC वगैरे करायला आले, आणि त्यानंतर त्याच्या वडिलांनी तिथं 1 एकर 2 एकर आहे ना, ती 3 लाखाला 5 लाखाला ती शेती विकली आणि ह्या पोराला शिक्षणाला पैसे लावले. आणि हा पोरगा आता गावाकडे पण जाऊ शकत नाही, कारण की त्याच्या वडिलांनी एवढं पोटाला चिमटा काढून त्याला इकडे पाठवलाय, आणि इकडे पण आणि त्याचं झालेलं काय BA वगैरे झालं, त्याला इंग्लिशमध्ये पण येत नाही. म्हणून त्याला आहे ना तो एक ह्या विशियस सायकलमध्ये अडकून पडतो की मी तो MPSC सोडू पण शकत नाही, कारण त्याला त्याचं कुठं जॉब मिळणार पण नसतो. कारण की त्यासाठी स्किल लागतात, थोडंफार इंग्लिश लागतं, ती स्किल पण त्याच्याकडे नसते, व्होकेशनल ट्रेनिंग पण नसते. आणि मग हे जे संकट आहे, हे संकट त्याच्यावर ओढवून घेतलेलं आहे त्यांनी. मला असं वाटतं की स्वतःचं ॲनालिसिस करावं की आपण कुठपर्यंत जाऊ शकतो आणि कुठपर्यंत राहू शकतो. जर आपल्याकडे नाही होत आहे, पडून जायचं बाहेर. आता माझ्या मी 2021ला निर्णय घेतला होता की मला नाही करायचं UPSC MPSC. मी माझ्या घरच्यांना सांगितलं की आई पप्पा माझ्याकडनं होत नाही आहे, ठीक आहे. तर आई वडील म्हटले की नाही, आणखी 2-3 वर्ष कर, आम्ही तुला पैसे पुरवू, ठीक आहे, तू पैशाचं टेन्शन घेऊ नको. वास्तविक बघता मी घरचा सदन आहे, तर त्यामुळं मला एवढं काही टेन्शन नव्हतं की बाबा ठीक आहे. पण मी माझ्या स्वतःतलं ओळखले की बाबा नाही, आता इथेच थांबायला पाहिजे. वास्तविक पाहता मी 2018ला पण थांबायचा निर्णय घेतला होता, पण ते काही शक्य झालं नाही, त्यामुळे 2021 पर्यंत गेलं. तर कुठं ना कुठं आपल्याला थांबता आलं पाहिजे. तर लॉ नंबर 47 तेच सांगते की आपण कुठं थांबलं पाहिजे विक्ट्रीमध्ये, ठीक आहे. म्हणजे आपण कुठं थांबलं पाहिजे हे आपल्याला माहिती पाहिजे, नाहीतर भयंकर नुकसान होऊन जातं. ते आपल्याला एक नेव्हर गिव्ह अप वगैरेच्या चक्करमध्ये पोरं अडकून पडलेले आणि त्याचं स्वतःचं नुकसान करून. आणि सर एक जापनीज एक प्रोवर्ब आहे, ते तुम्हाला सांगायला मला आवडेल की जर तुम्ही जर चुकीच्या ट्रेनमध्ये चढलात तर लवकरात लवकर उतरून जा, पुढच्या स्टेशनवर लवकरात लवकर उतरून जा. कारण की तुम्ही जेवढे लांब जाल ना तेवढा परतीचा प्रवास तुमचा महाग होणार आहे. खूप छान. तर मला असं वाटतं की तेवढं आकलन करणं खूप गरजेचं आहे. आणि आपण जर आकलन केलं, कारण की हे जे प्रॉपर्टी आहे ना आपली, स्वतःची मानसिक आपण जी तयारी आहे, स्वतःचं ज्ञान म्हणू शकता किंवा स्वतःचं टॅलेंट म्हणू शकतो, हे स्वतःची पर्सनल प्रॉपर्टी नाही आहे, हे देशाची प्रॉपर्टी आहे. आपल्याला वाटतं की नाही माझं नुकसान झालं तर असं काय मोठं फरक पडणार नाही. बाबा तुमचं नुकसान झालं तर ह्या देशाचं पण नुकसान होणार आहे, समाजाचं पण नुकसान होणार आहे, आणि बाकीच्या गोष्टी ज्या लोकांनी तुमच्याकडनं शिकायला पाहिजे त्याचं पण नुकसानच होणार आहे. आणि पुढची पिढी आहे ना आपल्याकडनं शिकणार आहे की बाबा ह्या पोरांनी हे असं केलं. म्हणून मला वाटते की राहिलं पाहिजे. सरकारी नोकरीच्या मागे पडण्यात अर्थ नाही आहे, कारण की कितीतरी ऑपॉर्च्युनिटी आहे, त्या लवकरात लवकर ग्रॅब केला पाहिजे आणि पुढं मूव्ह ऑन केलं पाहिजे. खूप छान, खूप छान. खूप लांब अशी चर्चा झाली, पण इंटरेस्टिंग अशा पद्धतीची चर्चा झालेली आहे. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते नक्की सांगा. आणि हे जे काही गेम ऑफ पॉवर नेव्हिगेटिंग 48 लॉज इन इंडिया हर्षल भुसारी सरांनी लिहिलेलं पुस्तक आहे, ते
खूप सुंदर. मी स्वतः वाचलं आणि स्वतः वाचल्याच्या नंतरच आपण हा पॉडकास्ट करतोय. आणि जेव्हा हे पुस्तक वाचलं तेव्हा मीच त्यांना निमंत्रित केलं होतं की आपण या लॉच्या माध्यमातून कशा पद्धतीने जग जिंकू शकतो, पॉवरफुल महसूस करू शकतो, किंवा काय होतं, प्रत्येकाला एक स्ट्रेंथ पाहिजे असते, पॉवर पाहिजे असते, आणि ते अचीव करण्यासाठीचे हे काही लॉज आहेत आणि ते तुम्ही कसे अचीव करू शकता हे या पुस्तकातून तुम्हाला नक्की कळेल. आणि सरांचा अभ्यास कितपत आहे, किती आहे, किती प्रचंड अभ्यास आहे, हे सगळं तुम्हाला या पॉडकास्टच्या माध्यमातून समजलं असेल. परंतु जर समजा हे तुम्हाला पुस्तक पाहिजे असेल तर आपण याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरांनी मला सांगितलं होतं की जर आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून आपल्या पॉडकास्टचं नाव घेऊन कोणी जर बुकिंग केली तर त्यांना सरळ 40% डिस्काउंटसुद्धा आपण देणार आहोत. व्हॉट्सअप नंबर पण या हां, व्हॉट्सअप आणि नंबरवर देईल. त्याच्यावरती ज्या काही मागवण्याच्या ज्या काही डिटेल्स आहेत, त्याच्या लिंक्स आहेत, त्या सगळ्या आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. तर बाकी तुम्हा सर्वांना हा पॉडकास्ट कसा वाटला ते कळवा. तुमचे काही क्वेश्चन्स असतील ते सुद्धा कळवा. धन्यवाद सर्वांचे.